महाराष्ट्र आणि विशेषतः बीड जिल्ह्याचे राजकारण सध्या एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. निवडणुका जवळ येत असताना किंवा राजकीय समीकरणे बदलत असताना आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. हे आपण पाहिलंय, पण आता परळीतून एक अशी बातमी समोर आली आहे ज्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. माजी मंत्री आणि विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जाणारे गोविंद फड यांनी सोशल मीडियावर एक अशी पोस्ट केली आहे ज्याने राजकारणात सगळ्यात मोठा भूकंप घडवून आणला आहे. ही पोस्ट थेट मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेते सुरेश धस यांच्या विरोधात आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, गोविंद फड यांनी नक्की काय म्हटलं आहे आणि या पोस्टने बीडच्या राजकारणात कोणते नवे वादळ निर्माण केले आहे हे सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. परळी बाजार समितीचे माजी सभापती आणि धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी गोविंद फड यांची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर वणव्यासारखी पसरलेली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अत्यंत आक्रमक भाषा वापरली आहे. ते आपल्या पोस्टमध्ये काय म्हणतात ते सविस्तरपणे जाणून घेऊया. गोविंद फड यांनी लिहिले आहे की भंडारा लावून बोलतोय, धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास, जरांगे, सुरेश धस अशा प्रकारचे नावं घेऊन ही पोस्ट करण्यात आल्याने राजकीय वर्तुळामध्ये चांगल्याच चर्चेला उधाण आलेलं आहे. ही पोस्ट इंग्रजी भाषेत करण्यात आली असली तरी त्यातील आशय मात्र अत्यंत टोकदार आहे. भंडारा हा शब्द वापरून त्यांनी एका अर्थाने आपली शपथ किंवा अंतिम इशारा असल्याचे सूचित केले आहे. विशेष म्हणजे यामध्ये थेट मनोज जरांगे पाटील आणि माजी आमदार सुरेश धस यांचे नाव घेतल्यामुळे हा प्रकार आता अधिक गंभीर बनला आहे. आता प्रश्न पडतो की ही पोस्ट अचानक का आली. बीड जिल्ह्याचा विचार केला तर गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये एक प्रकारचं कोल्ड वॉर किंवा शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा सत्ताधारी नेत्यांना लक्ष्य केलं आहे, ज्यात धनंजय मुंडे यांचे देखील नाव आघाडीवर आहे. तर दुसरीकडे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वैर हे संपूर्ण महाराष्ट्राला नवीन नाही. स्थानिक राजकारणात वर्चस्व गाजवण्यासाठी या दोन्ही नेत्यांमध्ये नेहमीच चढाओढ लागलेली असते. मात्र संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या हत्येच्या प्रकरणानंतर बीडमधील तणावपूर्ण वातावरण अधिक संवेदनशील झाले. या गुन्हेगारी प्रकरणांना राजकीय रंग लागल्याने एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. गोविंद फड यांची ही पोस्ट व्हायरल होताच फेसबुक आणि व्हॉट्सअपवर समर्थकांचे दोन गट पडले आहेत. धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी या पोस्टचे समर्थन करत आमच्या नेत्याच्या सन्मानासाठी आम्ही काहीही करू अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. मात्र दुसरीकडे मराठा आंदोलक आणि सुरेश धस यांच्या समर्थकांनी पोस्टचा तीव्र निषेध केला आहे. ही फेसबुक पोस्ट म्हणजे लोकशाहीला घातक असलेली धमकीची भाषा असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. राजकीय दबावापोटी अशा प्रकारे थेट नावे घेऊन धमकावणे चुकीचे असल्याची टीका सामान्य नागरिक देखील करताना दिसत आहेत. यामुळे पोलीस प्रशासनासमोर आता कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. गोविंद फड यांच्या एका पोस्टने बीडच्या राजकारणात नवी ठिणगी टाकली आहे. आता प्रशासन यावर काय कारवाई करते आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील किंवा सुरेश धस यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे. बीड जिल्ह्यातील राजकारणामध्ये सध्या मोठी खळबळ उडालेली असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच आता एका फेसबुक पोस्टने संपूर्ण जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. यावरती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया काय असते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. त्यातच सुरेश धस यांच्याशी असलेले मतभेद देखील लपून राहिले नाहीत. या पार्श्वभूमीवर मुंडे समर्थकांनी दिलेला हा ओपन चॅलेंज वजा इशारा आगामी काळात कोणत्या वळणावर जाऊन ठेपतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या वादावर आता मनोज जरांगे पाटील किंवा सुरेश धस काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं संपूर्ण महाराष्ट्रासाठी
एक औत्सुक्याचा विषय ठरला आहे. बीडच्या राजकारणातील अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या बातम्या. अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर.